नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जवळजवळ 5,000 पदभरती होणार आहे. चला तर मग या संदर्भात आपण जाणून घेऊया. हे जे काही नवनवीन व्हिडिओ येतात हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण जे नवनवीन व्हिडिओ येणारे आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग मित्रांनो स्टार्ट करूया आपण. एकूण ज्या जागा आहेत ह्या जागा आहेत 5,000च्या जवळपास. यासाठी अप्लाय करण्याची जी वेबसाईट आहे ती आहे ssc.nic.in. ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती आहे 6 नोव्हेंबर 2020 आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे ती आहे 15 डिसेंबर 2020. या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. जितक्या लवकर हा फॉर्म भरता येईल तितक्या लवकरात लवकर या फॉर्मसाठी अप्लाय करावा, कारण शेवटी वेबसाईट ही व्यवस्थितरित्या वर्क करत नाही. त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अप्लाय करावा. परीक्षेची तारीख जी आहे ती आहे 12 एप्रिल ते 27 एप्रिल 2021च्या दरम्यान. ही टियर फर्स्टची असेल. त्यानंतर जी टियर सेकंड आहे ही होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर. याची तारीख अजून जाहीर झालेली नाही, ती तारीख वेबसाईटवरती देण्यात येईल. त्यानंतर वयोमर्यादा जी आहे तर ओपनसाठी आहे 18 ते 27 वर्ष, ओबीसी साठी आहे 18 ते 30 वर्ष, SC ST साठी आहे 18 ते 32 वर्ष. शैक्षणिक पात्रता 12वी पास. यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लार्क, ज्युनियर असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी 12वी पास पाहिजे. पण इथे जे डेटा एंट्री ऑपरेटर आपल्याला देण्यात आलेला आहे यासाठी तुमचं 12वीला सायन्स पाहिजे आणि सायन्समध्ये तुमचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहिजे, तरच या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ज्या बाकीच्या पोस्ट आहेत त्यासाठी फक्त काय तर 12वी पास पाहिजे. त्यानंतर आता बघा यामध्ये कोणकोणते पदे आहेत. लोअर डिव्हिजनल क्लार्क आहेत, ज्युनियर असिस्टंट आहे, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर. हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे विविध डिपार्टमेंट आहेत यामध्ये ह्या वॅकन्सी भरून घेण्यात येत आहेत. जी परीक्षेची फीस आहे ओपन आणि ओबीसी साठी 100 रुपये आहे. बाकीच्यांसाठी हा फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आहे. यासाठी कुठलीही फीस नाही. SC ST, PWD आणि वुमेनसाठी कुठलीही फीस देण्यात आलेली नाही यामध्ये. त्यानंतर जे एक्झाम सेंटर असणार आहेत ते आहेत अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. आता ही जी परीक्षा आहे याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ही 3 याच्यामध्ये होणार आहे. पहिली प्री एक्झाम होणार आहे म्हणजे टियर फर्स्ट, सेकंड याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे आणि थर्ड याच्यामध्ये स्किल टेस्ट होणार आहे. चला तर या संदर्भात आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया. टियर फर्स्ट यासाठी 60 मिनिटाचा आपल्याला टायमिंग देण्यात आलेला आहे, 1 तासाचा. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे 0.50 मार्क्सची. आता यासाठी बघा इथे जे आहेत तर सब्जेक्ट कोणकोणते आहेत. जनरल अवेअरनेस, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, इंग्लिश असे 4 सब्जेक्ट आहेत. यामध्ये 25 क्वेश्चन आणि 50 मार्क. एका सेक्शनसाठी 25 क्वेश्चन आणि 50 मार्क देण्यात आलेले. टोटल 100 मार्काचा पेपर, 100 क्वेश्चन्स असतील आणि 200 मार्कचा हा पेपर असणार आहे. त्यामुळे इथे जी आहे तर 0.50 मार्क्स निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली आहे, कारण एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. त्यानंतर टियर सेकंड मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे. तो इंग्लिश किंवा हिंदी अशा दोन्हीपैकी कोणते एका लँग्वेजमध्ये तुम्ही हा टियर सेकंडचा पेपर देऊ शकता. त्यामध्ये एसे रायटिंग, लेटर रायटिंग अशा पद्धतीनं हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर इथे होणार आहे. हा टोटल 100 मार्कचा पेपर असेल. यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा टायमिंग देण्यात आलेला असेल. पेपर पेन अँड पेपर मोडवरती हा होणार आहे, म्हणजे हा रिटर्न मध्ये तुम्ही इथे देऊ शकता. यासाठी याची जी मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे देण्यात आलेले आहेत ते आहे 33%. यामध्ये आपल्याला कमीत कमी 33% मार्क येणं हे गरजेचं आहे, तरच आपण टियर थर्ड साठी इथे अप्लाय होऊ शकतो. आता जी इथं टियर थर्ड आहे या टियर थर्ड मध्ये आपलं डेटा एंट्री ऑपरेटर साठी
इथं स्किल टेस्ट होणार आहे आणि टायपिंग टेस्ट जी आहे तर ती डेटा एंट्री ऑपरेटर सोडता बाकीच्या पोस्टसाठी होणार आहे. इथे टायपिंग कंपल्सरी नाही, कुठलाही कम्प्युटर कोर्स कंपल्सरी नाही. फक्त इथे स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट ही आपली चेक केल्या जाणार आहे. अशा पद्धतीने जे आहे तर ही प्रोसिजर सगळी काही होणार आहे. आपली जी नवीन बॅच आहे या नवीन बॅचसाठी तुम्ही या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. चला मित्रांनो, आपण इथे थांबूया. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही 9637 63 94 44 या नंबरवरती कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. चला आपण इथे थांबूया. धन्यवाद.